नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे साई लक्ष्मीच रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम मोकळी आणि खमंग साबुदाणा खिचडी। चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला। 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलाय, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, तूप आणि चवीप्रमाणे मीठ, 1 मध्यम आकाराचा बटाटा चिरलेला, शेंगदाण्याचा कूट भाजलेला। सर्वप्रथम कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकूयात। तूप गरम झालं की त्यात चिरलेला बटाटा टाकूयात। चांगला परतून घ्यायचा तुपामध्ये बटाटा। बटाटा चांगला परतला ना तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, परत नंतर टाकूयात थोडंसं। पण आता जर थोडं मीठ टाकलं ना तर बटाट्याला छान चव लागते, त्याच्यामुळे थोडंसं मी मीठ टाकलंय। आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊया, ती पण चांगली परतून घेऊया। आता भिजवलेला साबुदाणा टाकूयात, साबुदाणा मिक्स करून घेऊयात तुपामध्ये। तुम्ही बघू शकता तिथे साबुदाण्याचा कलर थोडासा चेंज झालाय। आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता मी शेंगदाण्याचा कूट जास्त पण बारीक केला नाही आणि जास्त पण मोठा ठेवला नाही, असंच मध्यम तुम्ही पण ठेवा, कारण साबुदाण्यामध्ये छान लागतो। जास्त बारीक केला तर तो खूपच वेगळा लागतो, त्याच्यामुळे असाच ठेवायचा। आता 1 चमचा मीठ टाकूयात चवीप्रमाणे, अजून थोडंसं वरून टाकले। तुम्ही जर तुम्हाला हवे तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त। आता मीठ पण चांगलं व्यवस्थित परतून घेऊया। आता झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ देऊयात। आता झाकण काढून घेऊयात आणि हलक्या हाताने परत एकदा परतून घेऊयात शाबू, म्हणजे जर खाली चिकटलेला असेल तर निघून जाईल। तयार आहे आपली साबुदाणा खिचडी। ह्यासोबत किंवा ताकासोबत तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।